नमस्कार मित्रांनो, आपले उद्योग व्यवसाय मित्र या सदरात आपले स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ करतो आहे. तर आजचा माझा मुद्दा आहे की विकेंद्रीकरण करा. अच्छा, विकेंद्रीकरण करा म्हणजे तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे. थोडक्यात विकेंद्रीकरण म्हणजे थोडक्यात काय की आपली जबाबदारी दुसऱ्यावरती टाका. मित्रांनो, कसं असतं ना की उद्योग व्यवसायामध्ये मालक सगळी एकट्याने कामं करू शकत नाही. मालकाला जर बिझनेस त्याचा मोठा करायचा असेल तर लोकांना बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे. त्याच्याकडे जर काही 25 कामं असतील, त्या 25 कामामध्ये त्यांनी 15 कामं ही दुसऱ्यांना वाटता आली पाहिजेत, त्यांच्याकडनं करून घेता आली पाहिजेत. विकेंद्रीकरण फक्त मोठ्यानंच करावं लागतं असं नाही, लहान माणसाला पण करायला पाहिजे. कसं आहे की तुम्हाला जर धंद्यामध्ये बिझनेसमध्ये मोठं व्हायचं असेल तर तुमच्यावर पडलेली जी जबाबदारी आहे ती दुसऱ्यावरती तुम्हाला अलगदपणे टाकून त्यांच्याकडनं काम करून घेता आलं पाहिजे. आता कसं आहे की समजा तर मी बिझनेस करतोय, तर बिझनेसमध्ये करणारे जी छोटी कामं आहेत, बँकेमध्ये जा की बँकेमध्ये जाऊन चलन भरा, बँकेत पैसे भरा, बँकेत पैसे काढा किंवा कोणाला तरी निरोप द्या किंवा काही जी अशी छोटी मोठी कामं असतील, ही कामं तुम्हाला दुसऱ्यावर सोपवता आली पाहिजेत. अर्थात तुम्ही जी काही माणसं नेमताय त्यांना तुम्ही पगार देत आहात हे लक्षात ठेवा. त्या पगाराचा एक ठराविक सांगतो की तो जो पगार आहे, समजा त्या माणसाला 4,000 तुम्ही महिना पगार देत असाल तर त्याच्याकडनं 25,000ची कामं तुमच्याकडनं करून घेता आली पाहिजेत. हे अंदाजे मी सांगतोय, नक्की नाही असं नाही, पण ते काम तुम्हाला तेवढं करून घेता आले पाहिजेत. शेवटी कुठल्याही पगाराचं हे गणित हे त्यांनी केलेल्या कामावरती आणि त्याच्या पैशाच्या संबंधात असायला पाहिजे. अर्थ आपण जेव्हा प्रॉफिट अँड लॉस आपण करतो धंद्यामधला, त्याच्यामध्ये काय म्हणतो की कामगारांना पगार देतो. अरे पण कामगारांना पगार देतो, त्या पगाराचं जी रक्कम आहे ती रक्कम किती देतो आहे आणि त्यातनं तुम्हाला किती उत्पन्न मिळणार आहे ह्याचं कुठेतरी सांगड तुमच्या मनात असायला पाहिजे. म्हणजेच काय आहे साहेब की म्हणजेच काय की तुम्हाला तुमच्या रुटीन कामामध्ये कोणाची तरी मदत घेऊन तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करता आला पाहिजे. उद्योजकाचं मुख्य काम काय आहे की माणसांना स्फूर्ती देणे, प्रशिक्षण देणे आणि त्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकून त्याच्याकडनं काम करून घेणे हे खरं चांगल्या व्यवस्थापनाचं शास्त्र आहे. काय असतं पण बऱ्याच वेळेला काय होतं की बऱ्याच कंपन्यांमध्ये, विशेषतः स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये आपण बघतो की एकाधिकारशाही असते. म्हणजे मालक हा अनेक वेळेला स्वतःवरती जबाबदारी घेऊन दुसऱ्यावरती काम टाकायला नाखुश असतो. कारण त्याला असं वाटत असते की हा माणूस माझ्याकरता काम करणार नाही किंवा हा काम नीट करणार नाही. असा जर तुम्ही प्रत्येक वेळेला अप्रोच ठेवलात तर तुम्ही व्यवसायामध्ये मोठे नाही होऊ शकत. साधं उदाहरण घ्या की आज मुकेश अंबानी एवढा मोठा प्रचंड श्रीमंत झाला आहे. त्यांनी एकट्याने हे एम्पायर उभं नाही केलेलं आहे. त्या एंटायर एम्पायर उभं करण्यामध्ये त्याने अनेक लोकांची मदत घेतलेली, अनेक लोकांना कामावर ठेवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं ते बरोबर वाजवी किमतीमध्ये काम कसं होईल हे त्याचं कौशल्य खरं आहे. हे खरं कौशल्य आहे. उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला तुमचं कौशल्य स्वतःचं हे तेवढंच सीमित ठेवून तुमच्या कौशल्याच्या बाहेर ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला जर करता येत नसतील तर ते दुसऱ्याकडनं करून घ्यावे. तुमचं स्वतःचं कौशल्य पणाला ठेवावं. तुमचं स्वतःचं कौशल्य तुमच्याकरताच फक्त सीमित ठेवावं, त्याचा तुमच्याकरताच वापर ठेवावा. कामाचं विभाजन करणे किंवा कामाचं विभाजन करण्याकरता काय मेथड वापरणे ह्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. कसं आहे
की आपण आपला स्वतःचा एक प्लॅन तयार करा उद्योगाचा. त्या उद्योगाच्या प्लॅनमध्ये आपण स्वतः मालक म्हणून किती राहू शकतो आणि इतर माणसावरती जबाबदारी टाकून काय काम करू शकतो ह्याची एक पडताळणी करा. हे करण्याकरता तुम्हाला साधं गणित वापरावं लागेल की तुम्हाला जमणारी कामं, तुम्हाला स्वतःला जमणारी, मालकाला स्वतःला जमणारी कामं, मालकाला स्वतःला तिथे प्रत्यक्षात जाण्यासाठी जी काही काय म्हणतात त्याला, प्रत्यक्ष जाण्यासाठी जी काही महत्त्वाची कामं आहेत ती कामं त्यांनी स्वतः डिफाईन करायला पाहिजे की ही माझीच कामं आहेत, ह्याच्याशिवाय बाकीचं कोणी करू शकत नाही. अशा गोष्टीची त्यांनी लिस्टिंग करायला पाहिजे. मित्र की असं आहे की विकेंद्रीकरण म्हणजे काय की तुम्हाला शेवटी जबाबदारी टाकायला पाहिजे. ह्याचं कारण असं की जबाबदारी जेव्हा दुसऱ्यावरती टाकता तेव्हा तुमची पण एक त्याच्यामध्ये परीक्षा असते की ती जबाबदारी टाकल्यानंतर त्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं. कर्मचाऱ्यांना सारखं तुम्ही हिडीस करून किंवा फार बॉसिंग करून किंवा अनेक अटी टाकून काम करून घेता येत नाही. त्यालाही थोडंसं जरा लोकशाही मार्गाने त्याच्याकडनं काम करून घ्यायला पाहिजे. उद्योजकाने संस्था वाढवण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. सर्व कामे स्वतः न करता संस्था कार्यक्षम कशी होईल ह्याकडे लक्ष पुरवले जाते. आता खाजगी संस्था आणि शासकीय संस्था यात थोडा मी फरक सांगतो की शासकीय संस्थांमध्ये हा भाग नसतोच. शासकीय संस्थांमध्ये ते तुम्हाला काम दिलेलं आहे तेवढंच फक्त काम करायचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काम करायची मुभा नसते किंवा त्याच्या व्यतिरिक्त काम कोणी करत नसतं. कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला आखून दिलेली कामं हीच आपल्याला फक्त करायची आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन कामं करायची नाही आहेत. व्हेअरॲज खाजगी संस्थांना तसं म्हणालात का खाजगी संस्थांना तेवढं हे नाही, काय म्हणतात त्याला, फ्रीडम नाही आहे की अतिरिक्त कामं ही कोणी करायची, ही दुसऱ्याने करायची, हे तुम्हाला म्हणजे मालकाला एक ठरवावं लागेल की ही कामं दुसऱ्याकडनं करून घ्यायची असेल तर आपण त्याला थोडंसं प्रशिक्षण दिलं पाहिजे. मला थोडा वेळ जर लागला आता तुम्हाला एक्सप्लेन करण्यामध्ये. याचं कारण कसं आहे की नुसतीच कामं ढकलून चालणार नाही लोकांवरती. नुसतीच कामं ढकलून चालणार नाहीत. जबाबदारी नुसतीच ढकलून चालणार नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती जबाबदारी ढकलता त्यावेळेला मालकाने स्वतः त्याच्याबरोबर किंवा त्याला बरोबर घेऊन ते काम समजून दिलं पाहिजे. दिवसातली 10 कामं अशी आहेत की जी त्याला जर दुसऱ्याकडनं करून घ्यायची असेल तर त्या 10 कामा पूर्ण करण्याकरता त्या कर्मचाऱ्याबरोबर मालकाने स्वतः फिरलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला समजून दिलं पाहिजे. नुसतंच तोंडी इन्स्ट्रक्शन देऊन उपयोग नाही. आणि मी हे म्हणतो की मालक नाही, जेव्हा तुमची संस्था मोठी होते तेव्हा तुमचा खालचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याने पण हेच तत्त्व अवलंबलं पाहिजे की दुसऱ्याला काम सोपवताना त्यांनी स्वतः त्याच्याबरोबर जाऊन ते काम त्याला समजून सांगितलं पाहिजे. आता एक उदाहरण गमतीचं सांगतो की मालक कुठे चूक करतो. कोंबडी अंडे उबवण्यासाठी जशी अंड्यावर बसूनच राहते तसे अनेक उद्योजक आपल्या व्यवसायावर एकट्याने बसून राहण्यात धन्यता मानतात. आपल्याशिवाय कंपनीचं काम हलत नाही किंवा पान हलत नाही या भावनेत ते सुखावतात. हा मोठेपणा हा त्यांना खूप फसवा असतो हे त्यांना समजत नाही. कंपनी ही कोंबडीप्रमाणेच उबवण्याचे नसून कोंबडीप्रमाणे उबवण्यासाठी नसून तिचे लोकशाही विचारसरणीने व्यवस्थापन करावे लागते हे ते गोष्ट विसरतात. जो मालक हाताखालच्या लोकांना जबाबदाऱ्या घेण्यास शिकवित नाही तो
मोठा उद्योजक होण्याच्या पात्रतेत बसत नाही. झालं लक्षात? धंदा आवडताना तुम्हाला माणसे नेहमीच घ्यावी लागतात. नवीन माणसे नेमल्यानंतर त्यांच्या जबाबदार की पेलण्याचं प्रशिक्षण त्यांना द्यावेच लागते. अनेक कष्टाळू उद्योजकांकडे हा गुण नसतो की कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून काम करून घेणे हे बऱ्याच उद्योजकांना कळत नाही. म्हणून ते प्रत्येक वेळेला कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवून स्वतःच कामं करायला जातात आणि स्वतः कामं करता करता इतके थकतात की त्यांना घरी जायला किंवा त्यांच्याचे जे काही प्रकृती स्वास्थ्याकरता असलेले नियम त्यांना पाळता येत नाहीत. रात्री अपरात्री घरी जाणे, रात्री अपरात्री उशिरा जेवणे, अशा अनेक गोष्टी त्या घडत असतात. त्यामुळे रुटीन कामामध्ये स्वतःला जखडून घेतात व त्यातच हा उद्योजक संपतो. अशामुळे काय होतं की त्याच्या शरीरावर परिणाम होतो, तो चिडचिड करतो, तो अविश्वास दाखवतो, दुसऱ्यांविषयी दोष ढकलायला लागतो. मग जे फेल्युअरची जी कारणं असतात समाजामध्ये एका उद्योजकाची, ती कारणं आपोआप हळूहळू त्याला लागू पडायला लागतात. उद्योजकांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त स्वावलंबी कार्यक्षम बनवले पाहिजे. आता हे थोडक्यात मी ते सांगितलेलं आहे की शेवटी विकेंद्रीकरण म्हणजे काय? विकेंद्रीकरण म्हणजे अनेक केंद्र तयार करणे, अनेक ब्रँचेस तयार करणे. खरं सांगतो, जो उद्योजक इतरांकडून काम करून घेण्यामध्ये सक्षम झाला, त्याला जर ते काम करून घेता आलं, वेळेच्या आतमध्ये करून घेता आलं, तर तो उद्योजक नक्कीच मोठा होऊ शकतो. टाटा उद्योग समूह हा अनेक वर्ष म्हणा, अनेक दशकं भारतावरती एक मोठ्या एम्पायरचा नमुना आहे, एक मोठ्या एम्पायरचं प्रतीक आहे. स्वतः टाटा हे कधीच काही लहानसहान कामात उतरले नाहीत, पण त्यांनी जी व्यवस्थापन कला जी भारतामध्ये रूढ गेली, ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. मी सगळ्या आपल्या भारतीय उद्योजकांमध्ये टाटा या उद्योग समूहाला खूप मान देतो, कारण त्यांनी निस्पृहपणे, निःसंकोचपणे आणि भारताला अग्रेसर धरून भारत हे मुख्य त्यांचं विकसित करण्याचे उद्देश होते आणि त्या उद्देशाला ते पालन करून त्यांनी मोठे उद्योग भारतामध्ये उभे केले. त्यांचं एकच कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य. त्या कौशल्याच्या जोरावरती त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. मी इथेच थांबतो. विकेंद्रीकरणचा अर्थ तुम्हाला थोडक्यात समजला असेल. आपण आपल्या उद्योगधंद्यामध्ये जरूर त्याचा अवलंब करावा. धन्यवाद.